नमस्कार, मी इथे सुरण घेतलेला आहे। सुरणाचे काप करण्यासाठी मी तो कापून घेते। कापांसाठी मी सुरण पातळ कापून घेतलेले आहे आणि उरलेल्या सुरणाच्या मी फोडी करून घेते। फोडी मी स्वच्छ धुवून घेते। हे कांदे उभे चिरलेले आहेत, त्यात तेल घालून मी कांदा लालसर होईपर्यंत भाजून घेते। त्यात आले लसूण घालते, दोन्ही एकत्र भाजून घेते। कांदा लालसर झाल्यानंतर त्यात किसलेलं खोबरं घालून एकत्र भाजून घेते। कांदा खोबरं भाजलेलं आहे, आता मी ते थंड झाल्यावर वाटून घेते। इथे मी चवळी घेतलेली आहे, 7-8 तास भिजून घेतलेली आहे। त्यात मी सुरणाच्या फोडी आणि 2 कोकम घालून कुकरला शिजून घेते। आता मी कोकम काढून घेते। मी कढईत तेल घेऊन त्यात राई आणि हिंग घालते। राई तडतडल्यावर कांदा कढीपत्ता परतून घेते। आता थोड्या वेळाने मी त्यात टोमॅटो घालते आणि टोमॅटो नरम होईपर्यंत परतून घेते। आता काश्मीरी लाल मिरची पावडर, हळद मिक्स करून घेते छान। त्यात मी शिजलेली चवळी आणि सुरण घालते। कांदा खोबऱ्याची पेस्ट, गोवन गरम मसाला आणि मीठ घालून सगळं एकत्र करून घेते। छान उकळी काढून घेते। चवळीच्या रसाला उकळी आलेली आहे, वरून मी कोथिंबीर घालते। चवळीचा रस तयार आहे। आता मी टाकळ्याची भाजी बनवत आहे। त्यासाठी टाकळ्याची मी कोवळी कोवळी पानं काढून घेते। टाकळ्याची पानं मी काढून घेतलेली आहे। आता मी कुरडूची भाजी घेतलेली आहे, त्यात थोडीशी मी कुरडूची पानं तोडून घालते। भाजी मी 5-6 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेते आणि भाजीतलं पाणी निथळल्यावर आता मी भाजी बारीक चिरून घेते। भाजी चिरून झालेली आहे, आता मी ती कढईत काढून घेते। त्यात बारीक चिरलेला कांदा, 4 हिरव्या मिरच्या आणि 2 तास भिजत घातलेली मुगाची डाळ घालते, खोबरं घालते आणि सगळं मिक्स करून घेते आणि थोडंसं पाणी घालून झाकण लावून मी भाजी शिजवून घेते। भाजीत तेल घालत नाही आहे मी, म्हणून मी पाण्याचा वापर करते। भाजी शिजून आळलेली आहे, त्यात मी आता मीठ घालते आणि थोडीशी साखर घालते आणि मुगाची डाळ शिजेपर्यंत मी शिजवून घेते। मुगाची डाळ शिजलेली आहे, भाजी तयार आहे। आता मी सुरणाची कापं घेतलेली आहेत, ती पाण्याने स्वच्छ धुवून घेते। त्यावर कोकम, आगळ, आले लसूण पेस्ट, हळद, लाल मिरची पावडर आणि चवीप्रमाणे मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घेते। आता मी ताटात रवा घेतलेला आहे, त्या फोडींना मी रवा दोन्ही बाजूने लावून घेते आणि तव्यावर तेल घेऊन मी त्या भाजून घेते। सुरणाची कापं दोन्ही बाजूने छान क्रिस्पी भाजलेली आहेत। आता मी सर्व करते। आजची रेसिपी तयार आहे। तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।